Welcome to AGS Broca and Vanik friends, your one-stop solution for all competitive exams, English subject or VARC, verbal ability and reading comprehension, right? As we have been learning a lot of new words, a lot of new ideas, concepts through root words, suffix and prefix, right? So we realize that it becomes easy to learn the new words in a playful manner once we start learning the roots, and that too through ideas or in form of ideas. We have been, as I have pointed out this fact a lot of times in my sessions, that word power made easy by Norman Lewis is the one and only one book which makes it easy for us to know or to realize that it is doable. Learning vocabulary through root words is really doable, and it is easy, playful, and the most interesting manner. So आपण ज्या या सिरीज मध्ये आपण जे वेगवेगळे जे बघतोय सेशन्स, त्याच्यामध्ये सगळ्या एक्झाम्स ऍक्च्युली ज्या आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स बघतो, it may be MPSC, UPSC, or other exams like Saral Seva, Group B, Group C, MBA, CET, CAT, IPM, IBPS, staff selection, CLAT, and all these exams. सो यामध्ये जे पीवायक्यू येतात त्यातले बरेचसे पीवायक्यू वर्ड पॉवर मेड इझी या बुक मधनं आलेले आहेत, राईट? सो हे पुस्तक असं म्हणतात की दिस इज अ ट्रेजर ट्रोव्ह फॉर व्होकॅब एनहान्समेंट. आणि जे कोणी माझे फ्रेंड्स जर का इंग्लिश इम्प्रुव्हमेंट किंवा व्होकॅब एनहान्समेंट या दृष्टिकोनातनं, किंवा हुसो एव्हर इज willing to sharpen his language in form of words is welcome to join these sessions, because once you start expressing yourself in terms of or in form of these words, people realize that you know this language, right? And it becomes really powerful. Your persona becomes powerful once you start using these words in your day to day speech, right? सो असं कुठलाही फील्ड नाहीये की जिथे या बुकचा उपयोग नाहीये, वेन एव्हर इट कम्स टू लँग्वेज एनहान्समेंट और लँग्वेज इम्प्रुव्हमेंट, राईट? सो विदाउट फर्दर अडू, लेट्स बिगिन आवर सेशन टुडे. आज आपण बघणार आहोत याच्यामधले मागच्या प्रिव्हियस सेशन मध्ये आपण काही आयडियाज वगैरे डिस्कस केलेल्या होत्या, सो त्याचे आज आपण क्वेश्चन्स पाहणार आहोत. बिफोर दॅट वी आर गोइंग टू टॉक ॲट लेंथ अबाउट मिनिंग्स ऑफ व्हेरियस वर्ड्स, राईट? ओके, सो लेट्स बिगिन. Today we have teaser preview and how to insult your enemies. So आज आपण शिकणार आहे की वेगवेगळ्या पर्सनॅलिटीजला आपण कसं एखाद्या वर्डच्या थ्रू एक्सप्रेस करू शकतो. हाऊ टू इन्सल्ट युअर एनिमीज. सो जर का तुम्हाला तुमच्या एनिमीजला इन्सल्ट करायचं असेल तर व्हॉट कॅन बी इम्प्रेसिव्ह वर्ड्स और व्हॉट कॅन बी पॉवरफुल वर्ड्स. सो सेशन 28 to 31 टीजर प्रिव्ह्यू. आता याच्यामध्ये आपल्याला वी आर गोइंग टू गेट अ टीजर इन विच we will see what we are going to learn in this today's session. What do you call a person who insists on complete and blind obedience? अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो की ज्याची डिमांड अशी असते की पूर्णपणे ऐकलं पाहिजे माझं, आणि माझं ब्लाइंडली ऐकलं पाहिजे. लोकांनी जे पण मी म्हणतो त्याला ओबे केलं पाहिजे ब्लाइंडली आणि पूर्णपणे. What do you call a person who toadies टू द रिच और इन्फ्लुएन्शियल? जे लोक श्रीमंत आहेत किंवा जे लोक इन्फ्लुएन्शियल आहेत ना, ज्यांचा प्रभाव आहे, ज्यांच्याकडे पॉवर आहे, अशा लोकांच्या पुढे त्यांची खुशामत करणारे लोक टोडीज टू मीन्स अशा लोकांची खुशामत करणारे लोक, त्यांना काय म्हणतात? व्हॉट डू यू कॉल अ पर्सन हू डॅबल्स इन द फाईन आर्ट्स? जे पण काही फाईन आर्ट्स वगैरे असतात, आर्ट्स मधले जे व्हेरियस फील्ड्स असतात, सो त्याच्यामध्ये डॅबल करणारा म्हणजे डॅबल इन. सो म्हणजे जो सुपरफिशियली वरवर तो बऱ्याच गोष्टी शिकेल पण तो एक्सपर्ट कशातच होत नाही. सो डॅबलर इन द फाईन आर्ट्स. व्हॉट यू कॉल अ पर्सन हु इज लाऊड माउथ, है ना, जो खूप मोठ्याने बोलतो, जो भांडखोर अशी स्त्री असते ती, क्वारलसम वुमन. अँड हॅज अ वन ट्रॅक माइंड. असा व्यक्ती की ज्याचा एकच गोष्टीसाठी त्याचा ध्यास त्यांनी घेतलेला असतो, पण निगेटिव्ह याच्यानी. हा वर्ड निगेटिव्ह याचं जे अंडरटोन आहे ते निगेटिव्ह आहे. हॅज अ वन ट्रॅक माइंड. एकाच गोष्टीवरती त्याला अक्षरशः तो वेडा झालेला असतो. अशा व्यक्तीला काय म्हणतात? लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट, विच इज
स्नियर्स ॲट अदर पीपल्स चेरिश ट्रेडिशन्स, बाकीच्या लोकांनी ज्या काही प्रथा परंपरा या जतन करून ठेवलेल्या आहेत त्यांना चिडवणारा, त्याच्याकडे त्याला त्याच्याकडे त्याची अवज्ञा करणारा, त्याला हसणारा, त्याला चिडवणारा, स्नियरिंग है ना, स्नियर जो करतो त्याच्याकडे तो खालच्या नजरेने पाहतो, अपमान करतो, त्याचा अवज्ञा करतो, अशा व्यक्तीला काय म्हणतात? त्यानंतर डज नॉट बिलीव्ह इन गॉड, देवावरती विश्वास नसणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? हॅज इमॅजिनरी एलिमेंट्स, एलिमेंट्स म्हणजे आजार आणि ते इमॅजिनरी असतात, तो खूप विचार करत राहतो त्याच्यावरती, अशा व्यक्तीला काय म्हणतात? सो असे आपल्याकडे 10 वर्ड्स आहेत, अतिशय सुंदर असे वर्ड्स आहेत, नवीन संकल्पना आहे. लेट्स सी. सो सेशन 28, देर आर फ्यू ऑफ अस हू डोंट नीड वॉर्म अँड नरिशिंग रिलेशनशिप्स. म्हणजे सो नॉर्मल सेज, आमच्यापैकी काही लोक असे असतात की ज्यांना नरिशिंग म्हणजे प्रेमळ असे नातेसंबंध नको असतात. टू लीड अ फुलफिल्ड लाईफ, है ना, जीवन एक सर्वसाधारणपणे जीवनात एक परिपूर्ण जीवन होण्यासाठी त्यांना असे नरिशिंग असे रिलेशनशिप्स नको असतात, त्यांना असे नातेसंबंधांचा त्यांना काही फरक पडत नाही. सायकोलॉजी मेक्स क्लिअर दॅट लव्हिंग अँड बिईंग लव्ड, है ना, इतरांवर प्रेम करणे आणि आपल्यावरती प्रेम करणारे इतर लोक आपल्या नात्यांमध्ये असणे, हे 2 महत्वाचे घटक आहेत असं सायकोलॉजी म्हणते इमोशनल हेल्थ, भावनिक सुदृढतेसाठी. बट ऑल्सो पॉइंट्स आउट नेसेसिटी फॉर एक्सप्रेसिंग. सायकोलॉजी हे पण म्हणते की अशी पण गरज आहे की तुम्ही व्यक्त होण्यासाठी तुमच्या आसपास असे लोक पाहिजे की ज्यांच्याकडे तुम्ही व्यक्त होऊ शकाल, रिप्रेस न करता, म्हणजे आपल्या भावना दाबून न ठेवता त्यांच्याकडे तुम्ही एक्सप्रेस होऊ शकाल. अवर हॉस्टिलिटीज, थोडक्यात हॉस्टिलिटीज म्हणजे समजा आपल्याला आवडत नसेल तर थोडक्यात नॉर्मल सेज दॅट यू शुड हॅव पीपल अराउंड यू विथ whom you can express or with whom you can share your emotions, की मला हे नाही आवडलं. सो बघूया आपण पुढे या शब्दाचं हे काय आहे, आयडिया काय आहे किंवा वर्ड काय आहे. यू नो हाऊ गुड यू फील वन्स यू ब्लो ऑफ स्टीम, म्हणजे तुम्हाला राग काढता येणं, है ना, राग काढता येणं, याच्यासाठी पण तुमच्याकडे लोक हवेत, राईट. वन्स यू ब्लो ऑफ स्टीम म्हणजे तुमचा जो काही राग आहे तो व्यक्त करता यायला तुमच्याकडे लोक हवेत. अँड हाऊ मच क्लोजर यू कॅन बिकम अटॅच टू समवन वन्स यू डिरेक्टली अँड ऑनेस्टली वेंट आउट युअर अँगर. तुम्ही जर का एखाद्या व्यक्तीला सांगितलं मला हे तुझं नाही आवडलं, ऑनेस्टली तुम्ही जर का व्यक्त होऊ शकले, तुम्हाला चिड आली एखाद्या गोष्टीची, रिझेंटमेंट तुम्ही व्यक्त करू शकले, तुम्ही वेंट आउट करू शकले तुमचा अँगर, असे असे नातेसंबंध तुमचे असायला हवे. सो रिझेंटमेंट ऑर इरिटेशन इन्स्टेड ऑफ बॉटलिंग इट अप, म्हणजे तुम्ही दाबून ठेवलं ना आतमध्ये आणि सिटिंग इन फ्युरी, आतल्या आतमध्ये तुम्ही पुढत राहिले, आतल्या आतमध्ये तुम्ही तडफडत राहिले, तर काय, तर त्याचा काही उपयोग नाहीये. इट इज अ मार्क ऑफ युअर ओन इमोशनल मॅच्युरिटी इफ यू कॅन ऍक्सेप्ट हॉस्टिलिटी. काही गोष्टी असतात की ज्या आपण हॉस्टाईल असतो काही गोष्टींमध्ये, आणि काही गोष्टी अशा असतात लोक पण तुमच्या प्रती हॉस्टाईल होऊ शकतात, राग येऊ शकतो लोकांना तुमचा, तुम्हाला लोकांचा. as well as dish it out, तुम्ही व्यक्त करू शकले पाहिजे. सो लेट अस प्रिटेंड in order to encourage you to become personally involved in the introductory 10 words. असे 10 वर्ड्स आपण आज शिकणार आहोत, that each paragraph in the next few pages accurately describes you. What level exactly fits your personality? आता चेक करायचं. So normal says just check if you have this kind of a personality or if you find a tinge of such personality in you. Okay, let's see. So let's see what these 10 words are. Number 4, ideas. Slave driver. Slave driver म्हणजे आता याला जे टायटल दिलंय स्लेव्ह ड्रायव्हर, म्हणजे इतरांना लिटरली स्लेव्ह असल्यासारखं जो ड्राईव्ह करतो, इतरांचं आयुष्य जो चालवतो, जणू काही ते तुमचे स्लेव्ह आहेत, म्हणजे ते तुम्ही बोलायचं आणि त्यांनी ऐकायचं. आता बघूया. यू मेक एव्हरीवन टो द मार्क. टो द मार्क म्हणजे काय, तर तुम्ही जे काही सांगितलेलं आहे ते ऐकणं. टो द मार्क किंवा टो द लाईन ही एक इडियम आहे. तुम्ही असं बघता की इतरांनी येणार, एव्हरीवन एल्स शुड टो द मार्क, म्हणजे त्यांनी तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर्व काही ऐकलं पाहिजे. सो राईट डाऊन टू द लास्ट सेंटीमीटर, म्हणजे अगदी पूर्णपणे तुम्ही जसं म्हणता तसंच्या तसं ऐकायला पाहिजे. यू एक्झॅक्ट ब्लाइंड अनक्वेश्चनिंग ओबिडियन्स. तुम्ही जे बोलाल ते लोकांनी कुठलाही प्रश्न न विचारता ओबे केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. हे यू एक्झॅक्ट इट, म्हणजे तुमची अशी इच्छा असते, तुम्ही डिमांड करता असं. डिमांड द स्ट्रिक्टेस्ट
कन्फॉर्मिटी. कन्फॉर्मिटी म्हणजे काय? CON, आपण हा वर्ड आधी पण घेतला होता. कन्फॉर्म, FORM. दिस इज नॉट कन्फर्म. CON FIRM नाही आहे. सो दिस इज नॉट कन्फर्म, इट इज कन्फर्म. FORM म्हणजे तुमच्या समोर झुकणे अशा अर्थी. कन्फर्म करावं लोकांनी. तुमच्या समोर झुकणे, तुमचं ऐकणे, ऍक्सेप्ट करणे, ऍग्री करणे, यील्ड करणे, सरेंडर करणे तुमच्या समोर. सो टू रूल्स, हाऊएव्हर आर्बिट्ररी ऑर टायरॅनिकल. आर्बिट्ररी म्हणजे एक तर आर्बिट्ररीचा वर्ड मिनिंग असतो रॅन्डमली, आणि दुसरा आर्बिट्ररीचा वर्ड असतो की समोरच्याला झुकण्यास भाग पाडणारा. सो जो डिमांड करतो की समोरच्यानी माझं म्हणणं ऐकावं. टायरॅनिकल म्हणजे हुकुमशहा. टिरॅनिकल अँड हुकुमशहा. टिरॅनिकल अँड विल नॉट टॉलरेट द स्लाइटेस्ट डेव्हिएशन फ्रॉम युअर ऑर्डर्स. कुठलं जरासाही डेव्हिएशन व्हायला नको. तुम्ही जी ऑर्डर केली ना, तुम्ही जी ऑर्डर दिली ती समोरच्यानी तंतोतंत पाळली पाहिजे. राईट. यू आर इन शॉर्ट, याला काय वर्ड आहे? इन शॉर्ट द व्हेरी एपिटमी. एपिटमी म्हणजे काय? सो एपिटमी. एपिटमी इज परफेक्ट एक्झाम्पल. एपिटमी इज परफेक्ट एक्झाम्पल ऑफ द आर्मी ड्रिल सार्जंट. जणू काही एका आर्मी मध्ये जो ड्रिल सार्जंट असतो ना, खूप कडक असतो, खूप शिस्तप्रिय असतो. त्यांनी म्हटलं की प्रत्येकाने ऐकलं पाहिजे, आणि ते आर्मीमध्ये ते आवश्यकच आहे. पण एक जस्ट उपमा दिलेली आहे. सो यू आर अ मार्टिनेट. असा पर्सन की जो खूप डिमांडिंग असतो. त्याची डिमांड अशी असते की मी जे काही म्हणेन ते प्रत्येकाने ऐकावं. स्ट्रिक्ट डिसिप्लिनॅरियन. सो यू आर अ मार्टिनेट. तुमच्या ओळखीत कोणी असेल तर तुम्ही हा वर्ड यूज करू शकता. राईट. नेक्स्ट, लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट वर्ड which we have is number 2, bootlicker. What is bootlicker? Bootlicker म्हणजे लिटरली आपण म्हणतो की bootlicker is someone who toady to. टोडी टू म्हणजे समोरच्याची खुशामत करणे. कोणाची? समोरच्याची. जो श्रीमंत आहे, इन्फ्लुएन्शियल आहे, ज्याच्याकडे पॉवर आहे, ज्याच्याकडे आहे ना इन्फ्लुएन्स आहे ज्याचा इतरांवरती, अशा व्यक्ती, जो श्रीमंत आहे अशा व्यक्तीची खुशामत करणे, है ना. केटरिंग टू देअर व्हॅनिटी. त्यांची जी व्हॅनिटी असते, म्हणजे त्यांचं जे प्राईडफुल, गर्विष्ठ. व्हॅनिटी म्हणजे प्राईडफुल बिहेवियर, है ना. प्राईड. व्हॅनिटी इज प्राईड. सो त्यांचं जे गर्विष्ठ स्वभाव असतो तो पूर्ण करणे, त्यांच्या डिमांड्स पूर्ण करणे. फ्लॅटरिंग देअर इगो, है ना. त्यांच्या इगोला फ्लॅटर करणं. राईट. यू आर द पर्सोनिफिकेशन ऑफ द ट्रेडिशनल वार्ड हीलर. वार्ड हीलर म्हणजे जो वार्ड हीलर, HEERE. HEALER नाहीये. हीलर म्हणजे वेगळं आहे. HEELER. वार्ड हीलर म्हणजे, हील म्हणजे काय? टाचा. आणि वार्ड म्हणजे जणू काही एखाद्याचा जणू काही असा मुलगा असतो ना, अशा अर्थी. सो वार्ड हीलर म्हणजे जो प्रत्येक गोष्ट अक्षरशः शेपूट हलवत ऐकतो समोरच्या व्यक्तीची. जो पण कोणी श्रीमंत असेल, पॉवर ज्याच्याकडे असेल. सो HEALER नाहीये. ओके. हीलर म्हणजे HEALER. हीलर म्हणजे काय? जो बरं करतो लोकांना. सो दिस इज डिफरंट. हे हीलर आहे, HEELER. वार्ड हीलर, ट्रेडिशनल वार्ड हीलर. यू आउटियस. आउटियस म्हणजे काय? बघा, आउटग्रो म्हणजे काय? तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त वाढ होणे. आउट परफॉर्म म्हणजे काय? समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त चांगलं परफॉर्म करणे. आउटियस म्हणजे काय? समोरचा व्यक्ती जर का असा असेल ना, इतरांची खुशामत करण्यात एक्सपर्ट असेल, तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त आउटियस करता त्याला. हॉलिवूड येसमॅन म्हणजे जे शेपूट हलवणारे लोक असतात ना, समोरच्या व्यक्तीच्या हो मध्ये हो म्हणणार, कारण की तो रिच आहे, इन्फ्लुएन्शियल आहे. अँड ऑन टॉप ऑफ ऑल दिस अनप्लीझंट कॅरेक्टरिस्टिक्स, हे जे सगळे व्यक्तिमत्वातले जे एक काही कॅरेक्टर्स आहेत. यू आर अ कम्प्लीट हिपोक्रिट, है ना. यू मीन्स असा व्यक्ती कम्प्लीट हिपोक्रिट असतो, दांभिक असतो, टोटली खोटारडा. समोर दाखवायला एक वेगळंच आणि आतमध्ये काहीतरी वेगळंच. ऑल युअर सर्वाइव्ह अटेन्शन्स. जणू काही तुम्ही सर्वंट असल्यासारखे तुम्ही अटेन्शन देता. अँड अनसिझिंग. अनसिझिंग म्हणजे न थांबणार. सीज म्हणजे काय? थांबणे. सीज म्हणजे काय? थांबणे. सो अनसिझिंग म्हणजे काय? इकडे लिहू शकतो आपण. सीज म्हणजे काय? सीज म्हणजे थांबणे, है ना. सीज फायर, युद्ध थांबलं. अनसिझिंग म्हणजे काय? जे थांबत नाही असं. कंटिन्युअस. ॲड्युलेशन, एक्सेसिव्ह प्रेज, समोरच्याचं अति कौतुक करणे. स्प्रिंग फ्रॉम युअर ओन सेल्फिश डिझायर. कशामुळे तुम्ही हे करता बरं? तुमचं सेल्फिश काहीतरी त्याच्यामध्ये इच्छा असतात. टू गेट अहेड, नॉट आउट ऑफ एनी सिन्सिअर ऍडमिरेशन. तुम्हाला खरंच काही कौतुक नसतं समोरच्या व्यक्तीचं खरंच कौतुक नसतं मनापासून.
तुम्ही करत असता ते कारण की तुमची सेल्फिश काहीतरी तुमची इच्छा असते, तुमचा मोटिव्ह असतो, राईट? आणि तो जो कोणी श्रीमंत आहे, जो कोणी धनाढ्य आहे, जो कोणी खूप पॉवरफुल आहे, त्याचं खूप कौतुक करणे. सो बूट लिकिंग, जणू काही बूट त्याचे लिक करणे, चाटणे अशा अर्थी है ना. बघा, सो यू कल्टिवेट पीपल ऑफ पॉवर. तुम्ही असे लोक कल्टिवेट करता ज्यांच्याकडे पॉवर आहे किंवा प्रॉपर्टी आहे, सो दॅट यू कॅन करी फेवर. करी फेवर म्हणजे काय? तुम्ही फेवर मिळवू शकाल ऍट द अपॉर्च्युन मोमेंट, योग्य मोमेंटला. यू आर अ सिकोफॅन्ट. याला अनेक वर्ड आहेत. सिकोफॅन्ट या शब्दाला, there are so many words for this word sycophant. So sycophant हा शब्दाला आपण बघतो की खूप सारे वर्ड्स आहेत. जस्ट 1 second. सो सी हा जो वर्ड आहे ना, sycophant. सो sycophant याला खूप सारे वर्ड्स आहेत. येस मॅन, येस मॅन म्हणतात याला. त्यानंतर याला ऑब्सेक्वियस म्हणतात. ऑब्सेक्वियस, ऑब्सेक्वियस. त्यानंतर टेल वॅगर, शेपूट हलवणारा, टेल वॅगर. फ्लॅटरर, फ्लॅटरर जो फ्लॅटर करतो समोरच्याला, राईट. सिकोफॅन्ट समोरच्या व्यक्तीच्या हो मध्ये हो मिळवणारा. ऑब्सेक्वियस, ऑब्सेक्वियस. त्यानंतर टेल वॅगर, फ्लॅटरर, बुट लिकर. अजूनही खूप मिनिंग्स आहे त्याला, है ना. आपण एक वेगळं सेशन घेऊ शकतो, असे अनेक सिनोनिम्स ज्याच्यामध्ये आपण कव्हर करू. आता आपण फक्त जास्त करून आयडिया पाहणार आहोत, कोणती आयडिया हे शब्द रिप्रेझेंट करतात, राईट. ओके, नाव. सो हिअर we are here. So let's take a look at, okay, हे झालं सिकोफॅन्ट. देन लेट्स मूव्ह ऑन टू नेक्स्ट स्लाइड, दॅट इज डॅबलर. सो असा जो व्यक्ती असतो ना, जो डॅबलर असतो, सो डॅबलर काय करतो? तर डॅबलर काय असतो ना, तर अनेक गोष्टी, म्हणजे आता फाईन आर्ट्स स्फूर्ती हा शब्द नाहीये, पण आता हा फाईन आर्ट्स पेक्षा इतर, म्हणजे फाईन आर्ट्स स्फूर्ती मर्यादित नाहीये. असा व्यक्ती जो बऱ्याचशा गोष्टी वरवरच्या शिकतो, पण एकही गोष्टीमध्ये एक्सपर्ट नाही होत. सो ऑफन, दो नॉट नेसेसरीली नाही, पण बरेच वेळा अ पर्सन ऑफ इंडिपेंडंट इन्कम, बरेच वेळेला इंडिपेंडंट इन्कम असलेला असा माणूस काय करू शकतो? त्याचं इंडिपेंडंट इन्कम आहे. सो यू एंगेज सुपरफिशियली, वरवरचं. सुपरफिशियल मीन्स वरवरचं. इन द पर्स्यूट ऑफ वन ऑफ द फाईन आर्ट्स, है ना. तुम्ही पेंटिंगही शिकाल थोडंफार, रायटिंग शिकाल थोडंफार, स्कल्प्टरिंग, है ना. जे शिल्प 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 बनवतात ना, स्कल्पचर. सो स्कल्प्टरिंग शिकाल, कंपोजिंग शिकाल. यू डू दिस लार्जली फॉर युअर ओन अम्युजमेंट. तुम्हाला आवडतं म्हणून तुम्ही करता, नॉट टू अचीव्ह एनी प्रोफेशनल कॉम्पिटन्स. म्हणजे तुम्ही काय असते प्रोफेशनल म्हणून करत नाही. सो नॉर आर यू ॲट ऑल इंटरेस्टेड इन मॉनिटरी रिवॉर्ड्स, किंवा तुम्हाला त्यातनं पैसाही कमवायची अशी काही इच्छा नसते. युअर आर्टिस्टिक एफर्ट्स आर सिम्पली अ मीन्स ऑफ पासिंग टाइम प्लीझंटली, चांगला वेळ घालवता यावा म्हणून. यू आर अ डिलेटांटे. डिलेटांटे इज अ डॅबलर. अनेक गोष्टी थोड्याफार थोड्याफार वरवरच्या शिकतो हा, पण एक्सपर्ट नसतो, राईट. त्यानंतर लेट्स सी व्हॉट नेक्स्ट वर्ड इज बॅटल ऍक्स. बॅटल ऍक्स म्हणजे जणू काही कुऱ्हाड. एक्स म्हणजे एक्स किंवा AXE, जणू काही कुऱ्हाडीची उपमा दिली आहे. हा, सो एक्स ऑर एक्स. सो बघूया आता. यू आर अ लाऊड माउथ. यू आर अ लाऊड माउथ. श्रुविश. श्रुविश म्हणजे काय? दीर्घकोपी, शीघ्रकोपी. श्रुविश, बॅड टेम्पर्ड. टर्ब्युलंट, है ना. टर्ब्युलन्स म्हणजे काय? टर्ब्युलन्स म्हणजे जणू काही, बघा आता, टर्ब्युलन्स म्हणजे जसं एअरक्राफ्ट जेव्हा काही वेळेला खूप असं खूप स्मूथ नसतं, है ना. एअरक्राफ्ट जेव्हा स्मूथ फ्लाय करत नसतं, खूप टर्ब्युलन्स एक्सपिरियन्स करत असतं, खळबळ खळबळ असते, राईट. असं असं होत असतं. सो अनाउन्समेंट केली जाते की आपण टर्ब्युलन्स मध्ये आहोत. सो टर्ब्युलंट म्हणजे थोडक्यात खळबळ, अशी आतमध्ये खूप खळबळ चाललेली आहे असं. सो वुमन, यू आर क्वारलसम, भांडखोर अँड अग्रेसिव्ह, खूप अग्रेसिव्ह असते. सो अग्रेशन मध्ये असते. जणू काही अटॅक करणाऱ्या समोरच्यावर. पॉसेसिंग नन ऑफ दोज जेंटल अँड
टेंडर क्वालिटीज म्हणजे असं सौम्यपणा वगैरे असं काही नसतंच स्वभावामध्ये. स्टेरिओटिपिकली असोसिएटेड विथ फेमिनिनिटी है ना. हे बघा, जसं की फेमिनिनिटी फेमिनाईन जे असतं म्हणजे स्त्रीत्वाशी असोसिएटेड जे आहे ना स्टेरिओटाईप कोणते कोणते, तर टेंडर क्वालिटीज, जेंटलनेस, सौम्यपणा, केअरिंग वगैरे या क्वालिटीज नसतात अशा स्त्रीकडे. सो शी इज अ लाऊड माउथ, शी इज अ शूइश, शी इज टर्ब्युलंट. यू आर स्ट्रॉंग माइंडेड, अनयिल्डिंग, कोणासमोरही झुकणार नाही, शार्प टंग, खूप जीभ एकदम जबरदस्त चालते बोलण्यामध्ये, खूप शार्प असते, आणि डेंजरस, खतरनाक. यू कॅन कर्स लाईक अ स्टेप डोर, तुम्ही खूप वाईट वाईट बोलता लोकांना, अशी स्त्री. लाईक अ स्टीव डोर, लाईक अ स्टीव डोर, अँड येल लाईक अ फिश वाईफ, जणू काही जी जी स्त्री बाजारामध्ये मच्छी विकत असते ना तिच्यासारखी तुम्ही कर्ज करत असता, खूप वाईट वाईट बोलत असता, आणि ऑफन डू. यू आर अ वायरॅगो, अशा स्त्रीला म्हणतात वायरॅगो. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट. सुपर पॅट्रियॉट. सुपर पॅट्रियॉट म्हणजे जणू काही जसं आता पॅट्रियॉट म्हणजे काय, तर पॅट्रियॉट म्हणजे आता देशभक्त, आणि सुपर पॅट्रियॉट, तर इथे ही जी पूर्ण आयडिया वापरली आहे ना ती अशा अर्थी वापरली आहे की तुम्ही म्हणजे पॅट्रिओटिझम इज अ गुड क्वालिटी आहे ना, पॅट्रिओटिझम ही चांगली गोष्ट आहे, पॅट्रिओटिझम हा उलट सद्गुण आहे. पण आता इथे कसं केलंय की या शब्दामध्ये सुपर पॅट्रियॉट, तर आयडिया काय कन्व्हिन्स केलंय की तुमची स्वतःची कार कशी चांगली बाकीच्यांपेक्षा, तुमची स्वतःची आयडिओलॉजी बाकीच्यांपेक्षा चांगली, तुम्हाला जे आवडतं ते बाकी सर्वांपेक्षा चांगलं, अशा अर्थी म्हणून सुपर पॅट्रियॉट. सो तुम्ही असं व्यक्तिमत्व आहात की ज्याला म्हणतात शॉव्हिनिस्ट है ना, शॉव्हिनिस्ट. सो तुम्हाला गर्व असतो, शॉव्हिनिझम इज गर्व. सो तुम्ही कोण असता, शॉव्हिनिस्ट, यू आर अ शॉव्हिनिस्ट, राईट. ओके. देन वी हॅव फॅनॅटिक. फॅनॅटिक हा असा व्यक्ती असतो, फॅनॅटिक. सो यू हॅव वन ट्रॅक माइंड, एकच एक गोष्ट तुमच्या मनात चालू असते. वेन यू आर रायडिंग पर्टिक्युलर हॉबी, यू राईड इट हार्ड, खूप अति प्रमाणात तुम्ही तेच तेच करत राहता. यू हॅव सच अन एक्सेसिव्ह ऑल इन्क्लुसिव्ह झील, इतका उत्साह, अति उत्साह, जणू काही वेळेपणाच, फॉर वन थिंग, एकाच गोष्टीच्या मागे. अँड इट मे बी युअर बिझनेस, युअर प्रोफेशन, कुठलीही असू शकते, युअर हजबंड ऑर वाईफ, युअर चिल्ड्रन, युअर स्टमक, युअर मनी, कुठली तरी ती गोष्ट असेल ना त्याच्या मागे म्हणजे पूर्ण वेळेपणा अक्षरशः. सो व्हॉट एव्हर दॅट युअर ऑब्सेशन, तो जो तुमचं जे ऑब्सेशन आहे ना, ऑब्सेशन हा निगेटिव्ह वर्ड आहे. ऑब्सेशन इज अ निगेटिव्ह वर्ड. सो ऑथर सेज तुमचं जे ऑब्सेशन आहे इज ऑलमोस्ट ऍब्सर्ड, वेळेपणासारखं असतं. यू टॉक, ईट, स्लीप, दॅट वन थिंग, चालता बोलता खाता पिता ते एकच गोष्ट, टू द पॉइंट वेअर यू बोर एव्हरीवन टू डिस्ट्रॅक्शन, तुम्ही प्रत्येकाला अक्षरशः वैताग आणता. यू आर अ मोनोमॅनियॅक. मोनो मीन्स वन आणि मॅनिया मीन्स वेडेपणा. मॅनिया इज कॉल्ड वेडेपणा. अति उत्साह, दॅट इज कॉल्ड मॅनिया. अति उत्साह म्हणजे इतका की वेडेपणाकडे जाईल असा. नंबर 7, अटॅकर. यू आर व्हायलेंटली अगेन्स्ट एस्टॅब्लिश बिलीफ, जे कुठले समाजात जे कुठल्या रूढी परंपरा बिलीफ चालत आलेल्या आहेत, रेबियर्ड ट्रेडिशन्स, ज्या परंपरांना समाज फॉलो करतो, त्यांचा रिस्पेक्ट करतो, चेरिस्ड कस्टम्स, ज्या परंपरांना समाजाने जतन करून ठेवलंय, त्याच्या विरुद्ध असतात हे लोक, अटॅकर. सच यू से स्टँड इन द वे ऑफ रिफॉर्म, ज्यांना असे काही लोक असतात त्यांना समाज घडवायचा असतो, रिफॉर्म, राईट. सो रिफॉर्म अँड प्रोग्रेस अँड आर ऑलवेज बेस्ड ऑन सुपरस्टिशन अँड इररॅशनॅलिटी. सो हे लोक म्हणतात की नाही, हे सगळे अंधश्रद्धा आहे, इररॅशनल आहे हे सगळं, है ना. सो अविवेकी आहे. रिलिजन, फॅमिली, मॅरेज, एथिक्स, या सगळ्या गोष्टी आहेत, धर्म, कुटुंब, लग्न संस्था, नैतिकता. सो हे जणू काही या गोष्टी जेव्हा तयार झाल्या, यू वेरंट देअर वेन दीज वर स्टार्टेड अँड यू आर नॉट गोइंग टू कन्फर्म, CONFORM, तुम्ही या गोष्टी मान्य करणार नाही, सिम्पली बिकॉज मोस्ट बाकीचे करतात म्हणून तुम्ही नाही करणार, राईट. सो अनथिंकिंग पीपल डू, बाकीचे लोक जे या मान्य करतात त्या लोकांना अविचारी आहेत ते. यू आर आयकोनोक्लास्ट, तुम्ही कोण आहात, आयकोनोक्लास्ट, राईट. सो आयकोनोक्लास्ट. देन स्केप्टिक, प्रत्येक गोष्टीमध्ये डाऊटच दिसतो स्केप्टिकला. सो स्केप्टिक म्हणजे ऍक्च्युली प्रत्येक म्हणजे स्केप्टिक कशाबद्दल, तर इथे थोडस समजून घ्या.
स्केप्टिक कशाबद्दल, तर परमेश्वर या संकल्पनेबद्दल. सो देर इज नो गॉड, तुम्ही म्हणता की देव नाही, सो नास्तिक, दॅट्स युअर पोझिशन अँड यू आर नॉट गोइंग टू बच. तुम्ही झुकणार नाही, तुमची जी संकल्पना आहे ती सोडून तुम्ही देवासमोर झुकणार नाही. एथिस्ट, नास्तिक. 9 इज सेल्फ इंडल्जर. आता सेल्फ इंडल्जर जो असतो, इंडल्ज करणं म्हणजे काय, तर म्हणजे लिटरली चोचले पुरवणे अशा अर्थी सेल्फ इंडल्जर, अशा अर्थी ही आयडिया आहे. जो स्वतःच्या वासना जो पुरवत असतो है ना, असा अश्लील मनुष्य, राईट, वासनांध झालेला, सो दॅट इज कॉल्ड सेल्फ इंडल्जर. आणि अशा व्यक्तीला शब्द काय आहे, लीचर. LECHER, यू आर अ लीचर, यू आर अ लीचर. सो हे झालं आयकोनोक्लास्ट, यू आर अ लीचर, राईट. वरियर, असा व्यक्ती वरियर, जो वरियर आहे, सो हा झाला लीचर, जो वासनेने बरबटलेला असतो. वरियर, यू आर ऑलवेज सिक, नेहमी आजारी. तो नो डॉक्टर कॅन फाइंड अन ऑर्गॅनिक कॉज, डॉक्टरचं काही कळत नाही, नैसर्गिक आजार, नैसर्गिक कारण काही कळत नाही, काय का कोणता आजार झालाय डॉक्टरांना काही कळत नाही. फॉर युअर एलिमेंट्स, यू नो यू हॅव अल्सर, या व्यक्तीला माहिती असतं मला अल्सर झालेला आहे. दो मेडिकल टेस्ट शो अ हेल्दी स्टमक, मेडिकल टेस्ट मधनं काही निघत नाही. थोडक्यात काहीतरी काल्पनिक असे आजार या व्यक्तीने स्वतःला लावून घेतलेले असतात. यू हॅव हार्ट पॅल्पिटेशन, जणू काही हृदयामध्ये धडधड. बट अ कार्डिओग्राम फेल्स टू शो एनी ॲबनॉर्मॅलिटी, कार्डिओग्राम मध्ये काहीच निघत नाही. युअर हेडेक आर कॉज, यू आर शुअर ऑफ इट बाय रॅपिडली ग्रोईंग ब्रेन ट्युमर, ब्रेन ट्युमर बद्दलच काहीतरी कल्पना केलेली असते. येट एक्सरे शो नथिंग रॉंग, एक्सरे मध्ये काहीच निघत नाही. सो हे जे आजार आहेत, दीज मॅलेडीज आर नॉट इमॅजिनरी. तुम्ही म्हणता हे इमॅजिनरी नाहीये, तुम्ही म्हणता की नाही मला हे आजार झालेलेच आहेत. सो इमॅजिनेशन मध्ये तो व्यक्ती इमॅजिन, कल्पना करत असतो की हे सगळे त्याला इतके सारे आजार आहेत, नॉन एक्झिस्टंट ॲज दे मे बी इन फॅक्ट. बघू आपण अशा व्यक्तीला काय म्हणतात. या व्यक्तीला म्हणतात, सच पर्सन इज कॉल्ड हायपोकॉन्ड्रिया. सतत काळजी, त्याला काळजी नावाचाच आजार झालेला असतो आणि ती चिंता नावाच्या आजारामध्ये त्यांनी स्वतःला आजार लावून घेतलेले असतात. सो हा व्यक्ती असं म्हणत असतो मला हे झालं असेल, मला ते झालं असेल. सो यू ट्रॅव्हल फ्रॉम डॉक्टर टू डॉक्टर, एका डॉक्टर कडून दुसऱ्या डॉक्टरकडे, फ्युटाईली, फ्युटाईली म्हणजे निष्फळपणे, सिकिंग कन्फर्मेशन ऑफ युअर इमिनंट डेथ. तुम्ही इतकी हा व्यक्ती काळजी करत असतो की जणू काही मृत्यूच होईल, आजारच झालाय, कॅन्सरच झालाय, हेच झालाय. बिकम मोर अँड मोर कन्व्हिन्स दॅट यू आर टू वीक टू गो टू मच लॉंगर. आणि इतकी कल्पना इतकी केलेली असते की जणू काही माझा मृत्यू आलाय, मी आता जगू शकणार नाही, असे व्यक्ती खूप काळजी करत असतात. ऑर्गॅनिकली ऑफकोर्स देर इज नथिंग द मॅटर विथ यू, काही झालेलं नसतं. परहॅप्स, कदाचित टेन्शन्स, इनसेक्युरिटी, काहीतरी असुरक्षितता, काहीतरी ताण, ऑर अ नीड फॉर अटेन्शन, कधी कधी फक्त अटेन्शन लोकांचं खेचून घेण्यासाठी सुद्धा हे असं काही लोक करतात. टेकिंग द फॉर्म ऑफ सिंग्युलर बॉडी इल्स. ओके, यू आर अ हायपोकॉन्ड्रियाक, हायपोकॉन्ड्रियाक म्हणतात अशा व्यक्तीला. युझिंग द वर्ड्स, कॅन यू प्रोनाऊन्स द वर्ड्स. आता आपल्याकडे वर्ड्स आहेत. सो मार्टनेट, दिस इज मार्टनेट. देन सिकफेंट, सेकंड इज सिकफेंट. देन नेक्स्ट वी हॅव इज dilettante. Third is dilettante. Four is virago. This is virago. Chauvinist. Monomaniac. Then iconoclast. Atheist. Leecher. This is leecher. And hypochondriac. Then next we have is, can you work with the words. पहिला वर्ड आहे मार्टिनेट. मार्टिनेट खूप डिसिप्लिन लोकांना लावायला बघतो तो, ज्याची डिमांड असते लोकांनी माझं सगळं ऐकावं. सो आता आपण हे वर्ड सोडवूया. ओके, मार्टिनेट 1. ओके, मार्टिनेट इज डिसिप्लिन. एच, मार्टिनेट इज डिसिप्लिन. वनचं एच, वनचं येणार एच. सिकोफॅन्ट इज फ्लॅटरी. जे, सिकोफॅन्ट इज जे, फ्लॅटरी, समोरच्या व्यक्तीची खुशामत करणं. जे. डिलेटांट, डॅबलर. डिलेटांट इज सुपरफिशियलिटी, वरवरचं करणारा. डिलेटांट. ए.
Virago or Virago is turbulence. Virago is turbulence. खूप खळबळ चाललेली असते, असं वादळी जसं काही. Chauvinist, patriotism, B patriotism, पण सुपर पॅट्रिओटिझम. सो शॉव्हिनिस्ट बी. मोनोमॅनियॅक, हा जणू काही आजारीच पडलेला आहे, इलनेस. मोनोमॅनियॅक. आयकोनोक्लास्ट बघूया. अँटी ट्रेडिशन, अँटी परंपरांच्या अगेन्स्ट, अँटी ट्रेडिशन. सो ई, आयकोनोक्लास्ट ई. सो ए बी. ओके, देन वी हॅव सिक्स्थ बघूया आपण पुढे. एथिस्ट इज गॉडलेसनेस. सी. एथिस्ट सी. लीचर 9चं एफ. वन हु इज, जो वेडा झालेला आहे सेक्शुअल प्लेजर करता. सो एफ, लीचर इज एफ. हायपोकॉन्ड्रियक, जो आजारी पडलेला आहे. 10चं जी. सो एफ सी जी झाले इथे. एफ सी जी, ए बी सी. ओके, सो मोनोमॅनिया डी. सिंगल माइंडेडनेस डी. सो ए बी सी डी ई एफ जी पण आलं, एच पण आलं. राईट. सो सगळे आले. राईट. जे आय पण आलं, एफ जी एच आय जे. राईट. सो ऑल ऑफ देम आर कवर्ड. लेट्स टेक अ लुक एट. डू यू अंडरस्टँड द वर्ड्स? पुढे बघूया आता. डज अ मार्टिनेट कंडोन केअरलेसनेस? जर का कोणी निष्काळजीपणा केला आणि निग्लेक्ट ऑफ ड्युटी, कोणी जर का आपलं व्यवस्थित ड्युटी नाही पार पाडली, सो मार्टिनेट जो आहे तो माफ करेल का? अजिबात नाही. नो. इज अ सिकोफॅन्ट सिन्सिअर असतो का सिकोफॅन्ट? नो. खोटं बोलत असतो, फक्त खोटी स्तुती समोरच्याची. नो, सिकोफॅन्ट इज नॉट सिन्सिअर. 3. इज अ डिलेटंट अ हार्ड वर्कर? डिलेटंट हार्ड वर्कर नसतो, है ना? नो. इज अ विरागो स्वीट अँड जेंटल? नो. 5. इज अ शॉविनिस्ट मॉडेस्ट अँड सेल्फ इफेसिंग? आत्मप्रौढी न मिरवणारा असतो का? आणि मॉडेस्ट म्हणजे ना, आपण म्हणतो विनम्र. शॉविनिस्ट असा असतो का? नो. 6. डज अ मोनोमॅनियक हॅव वन ट्रॅक माइंड? येस. मोनोमॅनियक तेच असतं, वन ट्रॅक माइंड असतं. एकाच गोष्टीला धरून बसतो आणि वेडेपणा करत असतो त्या एकाच गोष्टीच्या मागे. डज अन आयकोनोक्लास्ट स्कॉफ ॲट ट्रेडिशन? स्कॉफ म्हणजे काय? थट्टा करणं. रूढी परंपरांची थट्टा करतो का आयकोनोक्लास्ट? येस. डज अन एथिस्ट बिलीव्ह इन गॉड? नो. इज अ लीचर मिझोजिनस? मिझोजिनस म्हणजे स्त्रीचा राग करणारा. जो लीचर असतो, वासनांध, तो राग करत असतो का स्त्रीचा? नो. 10. डज अ हायपोकॉन्ड्रियक हॅव अ लाईव्हली इमॅजिनेशन? खूप एकदम इमॅजिनरी, एवढं इमॅजिनेशन लाईव्हली असतं की जणू काही आजार पूर्ण झालेले आहेत, हे ते. सो येस. कॅन यू रिकॉल द वर्ड्स? अ पर्सन, आता वर्ड्स रिकॉल. अ पर्सन हुज इमोशनल डिसऑर्डर इज reflected in non-organic or imaginary bodily ailments. Hypochondriac, है ना? This person is hypochondriac. Next, a strict disciplinarian, martinet. A strict disciplinarian ला काय म्हणतो आपण? martinet. A lewd and sexually aggressive male. Lecher, Lecher. 4. A toady to people of wealth or power. खुशामत करणारा. Sycophant. A disbeliever in God, atheist. बिलिव्हरला काय म्हणतात? थीस्ट, THEIST, थीस्ट. अजून एक काय असतो? ॲग्नोस्टिक, अज्ञेयवादी. आणि जो चराचरात ईश्वर बसलेला आहे असं म्हणतो तो पॅन्थिस्ट. पॅन मीन्स ऑल, रूट वर्ड आहे. हे सगळे रूट वर्ड आहेत.
सो चराचरेश्वरवाद, पॅन्थिझम, अज्ञेयवाद, ॲग्नॉस्टिसिझम, थिझम आणि एथिझम. डॅबलर इन द आर्ट्स, डिलेटांटे, सॉरी dilettante, dilettante or dilettante. A shrewish, loud-mouthed female, virago, Virago. A scoffer at tradition, iconoclast. A person with one-track mind, monomaniac. Mono means one and mania, वेड. उन्माद म्हणतात मॅनियाला, उन्माद, अति उत्साह, अति वेड. अ ब्लेटंट सुपर पॅट्रियॉट, शॉविनिस्ट. सो सुपर पॅट्रियॉट, सुपर एक्सेसिव्हली पॅट्रियॉट आणि ब्लेटंट, सो निगेटिव्ह वर्ड आहे. पॅट्रियॉट इज अ पॉझिटिव्ह वर्ड है ना, पॅट्रियॉट इज पॉझिटिव्ह वर्ड, पण सुपर पॅट्रियॉट आणि ब्लेटंट इट बिकम्स अ निगेटिव्ह वर्ड विच इज कॉल्ड शॉविनिस्ट. Right, so here we end today's session. We learned 10 more words, 10 more ideas, 10 more concepts, and this is how we can identify people's personalities, right? So once you keep working with this book, you are really amazed with your own development in recognizing people's personalities, using the words to describe people. So keep watching the videos, keep writing the notes, and prepare well for your exams. Let me know in the comment section if you want any other video series to be started. I'll be bringing a series for aspirants, and this series will cover grammar. Before that, I'll have to post a few other videos, but till then, keep studying, keep working, and keep enjoying the language. So have fun. Thank you so much.